बघा, कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना आपण अभ्यास करतो. अभ्यास या शब्दाचा अर्थ असा आहे, की लक्षात ठेवायचं त्या परीक्षेसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट करणे. आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जेव्हा आपण प्रश्न बघतो आणि प्रश्न बघून अभ्यास करतो, व्यवस्थित तो कंटेंट वाचतो, पण तरीही परीक्षेमध्ये गेल्यानंतर काही प्रश्न असे असतात, की ज्यांची उत्तर आपल्याला येत नाहीत. आणि मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की परीक्षेमध्ये उत्तर माहीत नसलं तरी त्याचं बरोबर उत्तर कसं सिलेक्ट करता येईल, जे जास्तीत जास्त चान्स असेल की ते उत्तर बरोबरच असेल. तर ते या ठिकाणी आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत, की जर उत्तर जरी माहीत नसलं तरीही त्याचं बरोबर उत्तर काढायचं कसं, ते उत्तर द्यायचं कसं. तर हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात ठेवायचं. मी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, या शब्दाला अगोदर हायलाइट करा, की उत्तर जर माहीत नसेल तर बरोबर उत्तर कसं काढायचं, हा आजच्या या सेशनचा विषय असणार आहे. बरोबर, चला तर मग बघूया आपल्या या सेशनला, म्हणजे हे उत्तर कसं काढता येईल आपल्याला, नाही का. म्हणजे काय होईल, परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चान्सेस वाढतात. आता हे ट्रिक कधी कामाला येते, तर सगळ्यात महत्वाचं उत्तर माहित नसेल तर, कारण तो प्रश्न आपण सोडूनच देणार आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची या ठिकाणी गोष्ट काय आहे, तर तर जेव्हा ही जी परिस्थिती आहे, अजून एक परिस्थिती काय असते, की समजा उत्तर बिलकुलच माहित नाही, उत्तर माहीतच नाही. बरोबर, दुसरी परिस्थिती अशी असते की या ठिकाणी उत्तर दोन पर्याय तर माहित आहेत फिक्स, की हे नाहीतच. मग दोन पर्यायामध्ये बाकीचे जे काय असतात, तर 50-50% आपण काय असतो, तर या ठिकाणी कन्फ्युजन असतो. त्यावेळी या ठिकाणी ही उत्तर, ही ट्रिक जी आहे ती इथं कामाची ठरते. आणि सगळ्यात महत्वाचं, ही ट्रिक सर्वात जास्त उपयोगी कधी पडते, तर जेव्हा परीक्षामध्ये ऋणात्मक गुणदान नसते, गुणदान नसते, तेव्हा प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय की ही पद्धत जी आहे ती प्रामुख्याने तुम्हाला कामाला येणार आहे. बघा, आता इथे गोष्ट लक्षात ठेवा, 50-50% उत्तर माहित नाही, उत्तर माहितच नाही, आणि 50-50% वरती दोन पर्यायावरती कन्फ्युजन आहे, आणि ऋणात्मक गुणदान पद्धती नाहीये. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे या दोन कंडिशन आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे, सगळ्यात जास्त उपयोगी पडणारी ही पद्धत आहे. आता अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवायचं की काय करता येईल आपल्याला, की लक्षात घ्यायचंय जेव्हा आपण आता, आणि त्यातल्यात आपली जी टीईटी परीक्षा आहे किंवा सीटेट परीक्षा आहे, तिथं नकारात्मक गुणदान पद्धती असत नाही. त्यामुळं आपल्या टीईटी परीक्षेमध्ये तर हमखास तुम्हाला या ठिकाणी ही पद्धत काय होणार आहे, कामाला येऊ शकणार आहे. हे तुम्हाला मी क्लिअरली सांगून देतो. ठीक आहे, मग चला बघूया आपण आपल्या उत्तर कसं काढायचंय. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो, बरोबर, परीक्षेमध्ये काय असतो, प्रश्न असतो. समजा व्हॉटएव्हर प्रश्न आहे, ठीक आहे, त्याच्यामधला पर्याय 1, 2, 3 आणि 4 असे पर्याय आहेत. बरोबर, आता त्यामध्ये मी पहिलं सांगतो बरं का, की पहिल्यांदा या ठिकाणी एक मेथड आहे ती कशी काढायची, त्याच्यानंतर दुसरं सांगेल. मग पहिल्यांदा जर बघितलं तर समजा हे स्टेटमेंट आहेत, बरोबर, हे स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे, आणि इथं जर बघितलं तर या ठिकाणी असे म्हणजे 4 स्टेटमेंट आहेत. मग आता याच्याकडे बघितल्यानंतर हा काय आहे, क्वेश्चन आहे. मग सगळ्यात मोठा म्हणजे सीटेट परीक्षेमध्ये तर बऱ्याच वेळा या ठिकाणी हा अप्लाय होतो, बरोबर, पण आपल्या परीक्षेमध्ये म्हणजे टीईटी मध्ये सुद्धा हा अप्लाय करता येऊ शकतो. तर हा प्रश्न आणि 4 पर्याय दिलेत. इथे एक गोष्ट तुम्हाला वेगळेपणाची जाणवते, पर्यायामध्ये जर बघितलं तर चौथ्या क्रमांकाचा पर्याय जो दिसतोय तो कसा आहे, जरा जास्त विस्तृत आहे. म्हणजे एखाद्या पर्यायाचं जास्त प्रमाणामध्ये जर विश्लेषण दिलेलं असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तेच असणार आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. परीक्षेमध्ये हे तुम्ही कन्फर्म करू शकता. म्हणजे 4 नंबरला चीज भाग नाही, जो मोठा पर्याय आहे, जो मोठा पर्याय आहे तो त्या प्रश्नाचं उत्तर असण्याची दाट शक्यता असते. बरोबर, हे जे काही गृहीतक आहे हे काही 100% खरे असं होत नाही बरं का. मी तुम्हाला काय म्हटलं, की हे तेव्हाच उपयोगी पडणार आहे जेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहित असत नाही. मग त्यामुळे तुम्ही काय करू शकता, पर्याय जो मोठा आहे ते त्याचं उत्तर देऊ शकता. नकारात्मक गुणदान पद्धती तर नाहीये. मग ही ट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला इथं प्रामुख्याने वापरता येईल. ही झाली पहिली ट्रिक, बरोबर, ज्यामुळे उत्तर तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस मॅक्झिमम वाढतात. हे लक्षात ठेवा. आता दुसरं आहे ठीक आहे. आता क्वेश्चन इथं आहे, बरोबर, क्वेश्चन वाट्यावर दिलेला आहे. ठीक आहे, दुसरा आता पर्याय क्रमांक या ठिकाणी हे इथं आहे, बरोबर, दुसरा पर्याय या ठिकाणी ते तिथं आहे. ठीक आहे, तिसरा पर्याय दिला या ठिकाणी त्यांना असं नाही, आणि हे तिथे चौथा पर्याय असेल या ठिकाणी तिथे असतात. बरोबर, मग आता इथे एक गोष्ट जर लक्षात घेतली, याच्या पर्यायामध्ये वेगळं काय दिसतंय तुम्हाला, या पर्यायामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने या ठिकाणी नकारात्मक पर्याय दिसतोय.
बरोबर. बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला बरं का, पुन्हा पुन्हा ती गोष्ट रिपीट करून सांगतोय की जेव्हा तुम्हाला उत्तर माहित नसेल तेव्हाच ही ट्रिक काय आहे, वापरायची आहे. नकारात्मक जो पर्याय तुम्हाला दिसतोय, नकारात्मक पर्याय जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसेल ते त्या प्रश्नाचं उत्तर असण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मी या ठिकाणी सांगतोय ही दुसरी ट्रिक आहे. आणि या दोन ट्रिक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकतो की तुम्ही जी तयारी केलेली आहे, समजा तुम्ही आज म्हणजे एकूण आपल्याला या ठिकाणी 150 प्रश्न आहेत, 150 पैकी आपल्याला या ठिकाणी 80 प्रश्न माहित येतं, तर निश्चितपणे जी ट्रिक्स मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्या आधारे तुमच्या मार्कामध्ये मी अजून सांगतो 15 प्रश्न अजून वाढ होऊ शकतात या ट्रिक्सच्या माध्यमातून. आणि गॅरंटेड सांगतो, लक्षात ठेवा, या दोन ट्रिक्स सविस्तर पद्धतीने वापरल्या तर या ठिकाणी मग मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवायचंय, या पद्धती वापरा. पण उत्तर माहित नसेल तर या 3 कंडिशन असतील तरच वापरायचे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, इथं बघा आपली गुरु फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी लॉन्च झालेली आहे. ज्यांना आपल्या अभ्यासाला आता गती द्यायची, कारण परीक्षा ही नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल असं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर ही या ठिकाणी बॅच जॉईन करून घेऊ शकता. गुरु फास्ट ट्रॅक बॅच 10 TET साठीची स्पेशल आहे. आणि यावेळी काय करायचं तुम्हाला, गुरुजी हा कुपन कोड वापरा, तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे, नगण्य फीज आहे. तुम्हाला अशाच अनेक ना अनेक अगदी परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये लक्षात कसं ठेवायचं वगैरे सगळ्या ट्रिक्स या ठिकाणी आपण बॅच मध्ये सांगत असतोच. त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी बॅच जॉईन करून घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, मैत्रिणींना शेअर करा, सहकाऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.